नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूया पुण्यातील विशेष घडामोडी. स्वच्छ भारत अभियान आणि गांधी जयंतीचे औचित्य साधून पुणे रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. स्वच्छता अभियान एका दिवसाचा कार्यक्रम न होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसनशील भारताची चळवळ व्हावी, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सामाजिक कार्यातील योगदान, इतर सामाजिक संस्थांनी मार्गदर्शन घ्यावे असे प्रतिपादन राज्याचे संसदीय कामकाज मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केलं. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं पुणे स्टेशन येथे स्वच्छ रेल स्वच्छ भारत अभियान राबवण्यात आलं. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, नगरसेविका मानसी देशपांडे, श्रीनाथ भिमाले, मंडळाचे पुणे जिल्हा झोनल प्रमुख ताराचंद कमचंदानी यांच्यासह महापौर दत्तात्रय धनकवडे, रेल्वे व्यवस्थापक BK दादाभोय, संजय कुमार, गौरव झा यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. आम्हाच्या वतीनं आम्हा बंधूंच्या वतीनं महादेव बांबुरे आणि आज त्यांनी आज रोटरी क्लबनी पण इथे कार्यक्रम केलेला आहे. ते सगळे भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी उभा आहे. जो दुर्लक्षित आहे, ज्याच्याकडे कोणी जात नाही, अशांकडे जाण्याची माझी प्रथा आहे, माझ्या सहकाऱ्यांची प्रथा आहे. आणि म्हणून आज 2 ऑक्टोबरला गांधीजींचं स्मरण करताना, त्यांची जयंती साजरी करताना समाजातला शेवटचा घटक, तळागाळातला घटक स्वतः घाणीत जातो आणि काम करतो असा घटक, स्वतः डोक्यावर ओझं उचलतो पण दुसऱ्याचं वजन हलकं करतो असं माझा आम्हाल बांधव, इथे घाण होऊ नये म्हणून काम करणाऱ्या माझ्या स्वच्छतेतल्या भगिनी, निरामय सारखे स्वतः व्यवस्थित राहत खात पीत असूनही ज्यांना असं वाटतं की नाही आपण घाणीत जाऊन काम केलं पाहिजे तरच स्वच्छ भारत होईल, फ्लॅट मध्ये राहून होणार नाही, आणि म्हणून रस्त्यावर काम करणारे निरामयचे आमचे सगळे बंधू, मी बाबूभाई आमचे रिक्षा चालक आहेत, त्यांच्या अनेक अडचणी आहेत, मी आतमधनं येत असतो, पण प्रवाशांना योग्य दिशा देऊन परगावून आलेल्या माणसाला त्याच्या घरी पोहोचवण्याचं चांगलं काम आमचे रिक्षा चालक इथले करतात. त्या सगळ्यांना प्रणाम करतो. महात्मा गांधींची जयंती म्हणजे केवळ त्यांच्या फोटोला हार नाही, तर महात्मा गांधींनी ज्या पद्धतीनं जीवन जगलं, साऱ्या देशामध्ये त्यांनी स्वच्छतेचा मंत्र दिला, आणि नुसता मंत्र नाही दिला तर स्वतः दलित वस्तीमध्ये जाऊन, गरीब लोकांच्या वस्तीत जाऊन खराटा हातात घेऊन साफसफाईचं काम केलं. खरा आदर्श महात्मा गांधींनी आपल्याकडे दिला. आणि म्हणून आपल्याला रोज नाही जमणार, पण आठवड्यातला 1 दिवस, महिन्यातले 2 दिवस आपली संस्था एखादा एरिया वाटून घेऊन आपण जर काम केलं तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने महात्माजींची जयंती साजरी केली असेल. रेल्वे स्टेशन परिसरात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आला. भारतीय रेल्वेच्या वतीने पुणे स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान व श्रमिक सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्टेशन परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केलं. तसेच स्टेशन परिसरात प्रवाशांसाठी काम करणाऱ्यांच्या, रेल्वे स्टेशनचे कर्मचारी, हमाल बंधू, सफाई कर्मचारी आणि रिक्षा कर्मचाऱ्यांचा सत्कार बापट यांच्या हस्ते करण्यात आला. गांधी जयंतीनिमित्त पुणे रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छ करण्यात आला असून यापुढेही स्वच्छ अभियान चालू राहील. याशिवाय भविष्यात महाराष्ट्रातील पुणे स्टेशन हे नंबर 1 असेल असे अभिवादन DRMचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक BK दादाभोय यांनी व्यक्त केलं. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, वरिष्ठ प्रबंधक गौतम झा, कार्यक्रमाचे अध्यक्ष BK दादाभोय, लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मोहन दुधाने, भाजप कसबा मतदारसंघाचे राजेश टोंपोरे उपस्थित होते. एक अंग्रेजी में कहावत है कि क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. इसका अर्थ ये है कि भगवान स्वच्छता में बसता है, और इसी को मुद्दे रखते हुए हमने ये आज कार्यक्रम आयोजित किया. पुणे स्टेशन की शोभा बढ़ाई और आगे भी साथ आते रहेंगे. ये हमारे गार्डियन मंत्री हैं और इनके साथ मिलकर
हम बहुत कुछ कर सकते हैं। अभी प्लानिंग स्टेजेस में कुछ बातें हैं, मैंने जो अभी बापट साहब को समझाई और वो मेरे साथ सहमत थे। और भाइयों और बहनों, हम सब मिलकर पुणे स्टेशन को कम से कम महाराष्ट्र का नंबर 1 स्टेशन बना सकते हैं। जब से मैंने DRM का कार्यभार संभाला, मेरे मन में एक ही बात है कि पुणे स्टेशन को बिल्कुल हम चकाचक करते हैं, एक मिसाल खड़ी करते हैं बाकी स्टेशनों के लिए। क्योंकि पुणे डिवीजन, पुणे मंडल में सिर्फ 3 बड़े स्टेशन हैं, पुणे, मेरठ और कोल्हापुर। और पुणे A1 स्टेशन कहलाता है, सबसे बड़ा स्टेशन है। और हमारी यहाँ पूरी कोशिश रहेगी कि हम ये इसको एक बिल्कुल आदर्श स्टेशन, जो मॉडल स्टेशन कहते हैं, उसको सिर्फ ना हम पत्र में रहने दें मगर एक्चुअली करके दिखाएं। तो मेरी आप सबसे विनती है कि आप हमारा पूरा सहयोग दें। आपकी जो भी समस्याएं हैं, रेलवे का प्रशासन आपके लिए हमेशा है, हमेशा रहा है और हमेशा रहेगा। आप सहयोग करें, हमारे साथ मिलकर हाथ बटाकर काम करें। माननीय मंत्री साहब भी हैं हमारे साथ, वो हमारी मदद करेंगे और हम सब साथ मिलकर काम करेंगे, यही मेरी आशा है। धन्यवाद। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। पुणे महानगरपालिकेचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार राजा ढोले यांना प्रदान करण्यात आला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी राज्यघटनेच्या विरोधात आहे, त्यामुळे त्याचे गंभीर सामाजिक परिणाम होतील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केलं। महापालिकेच्या वतीने दिला जाणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते राजा ढोले यांना गुरुवारी अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। महापौर दत्तात्रय धनकवडे, आमदार जयदेव गायकवाड, स्थायी समितीचे अध्यक्ष अश्विनी कदम, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, सभागृह नेते बंडू केमसे, मनसे गटनेते बाबू वागसकर, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा वासंती काकडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। 1,11,111 रुपये, शालश्रीफळ, मानचिन्ह, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते। परवा आपण कालच पेपरला बातम्या वाचल्या असतील, म्हणजे एवढं जग पुढे त्या ठिकाणी चाललेलं आहे। आपल्याकडे खूप मोठी तरुणांची शक्ती आहे, ताकद आहे। आज कुठल्याही देशामध्ये नाही एवढी ताकद आपल्या देशामध्ये तरुणांची, 35 वर्षाच्या आतल्या वयोगटातल्या तरुणांची त्या ठिकाणी। आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना तुम्ही एक चांगला निर्णय घेतला की आपल्या नदीचं पाणी खराब होऊ नये म्हणून विसर्जन नदीच्या पाण्यात न करता हौदात करायचं, तुम्ही कृत्रिम हौद तयार केले। परंतु तिथं ज्यांनी गणेशाचं विसर्जन केलं ते गणेश नंतर कोणीतरी जाऊन पुन्हा नदीतच टाकून दिले। म्हणजे कुणाला ते काम दिलं होतं, काय दिलं होतं, कशामुळे दिलेलं होतं, हे बरोबर नाही। त्याच्यामध्ये कोण अधिकारी असेल, कोण वॉर्ड ऑफिसर असेल, कोण जबाबदार असेल, अजिबात त्यांना बोलायला ठेवू नका। कडक शासन झालं पाहिजे, जो चुकेल त्याला शासन झालंच पाहिजे, तो किती मोठ्या आई बापाचा असो किंवा छोट्या आई अजिबात त्याचा बोलायचा करण्याचं काही कारण नाही। कारण सगळ्यांना कळत होतं ना की तुम्ही स्वतः मी बघितलं दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन करत असताना तुम्ही पण तिथं आम्ही पाहिलं टीव्हीमध्ये, कारण मी त्या दिवशी मुंबईमध्ये होतो विसर्जनाच्या वेळेस। गेले 10 वर्ष पालकमंत्री म्हणून नेहमी मी इथं हजर असायचो। त्यावेळेस म्हणलं की मुंबई गिरगाव चौपाटीमध्ये
आपण त्या ठिकाणी हजर राहावं आणि त्यावेळेस मी तुम्हाला पाहिलं, म्हणजे तुम्ही पण आवाहन केल्यानंतर सर्वांनी प्रतिसाद दिला. त्याच्यामध्ये कुणी राजकारण आणलं नाही, सगळ्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून या सगळ्या गोष्टी केल्या. परंतु पुन्हा काम करणारे मी मागच सांगितलेलं होतं, मी आज पुन्हा मला वाटतं पिंपरी चिंचवडला सांगितलं का पुण्यात सांगितलं माझ्या लक्षात नाही, ह्या अशा चुकीच्या गोष्टी करतात, कुठेतरी राडारोडा टाकतात, कुठेतरी आपल्या शहराला बकाल करण्याचा प्रयत्न करतात, गलिच्छ करण्याचा प्रयत्न करतात, अस्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस एखादी व्यक्ती कुठेतरी काही चुकीचं करत असेल आणि ती ट्रक घेऊन तिथे गेली ते टाकत असतील तर तुम्ही त्या ट्रकवाल्याला 10,000 रुपये दंड लावा. ते टाकायला लागले की जो फोन करून तुम्हाला सांगेल त्याला तुम्ही 7,500 रुपये बक्षीस द्या. 10,000 त्याच्याकडून घ्या, 7,500 त्याला देऊन टाका, 2,500 तुमच्या तिजोरीमध्ये महानगरपालिकेचे घ्या. म्हणजे सगळेजण लक्ष ठेवून असतील कधी गाडी येतील कधी हे. असा मी युडीच्या लोकांशी बोललो, अर्बन डेव्हलपमेंटच्या लोकांनी सांगितलं की अशा पद्धतीनं नियम महानगरपालिकेला स्वतःच्या शहराच्या भल्याकरता करता येतो. झालं आपण महाभारत दाखवतो, महाभारत कोणाचं आहे? सगळ्या थापा एकत्र करून होणारे ग्रंथ, सगळा विचार एकत्र करून केलेला विचार, याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला ते शिकायचं आहे, उघड्या डोळ्याने बघायचं आहे. इथलं जे खोटं आहे वाङ्मय त्यांनाच नका, ते मानवी प्रगतीला हितकारक नाही. विद्यापीठातून काय म्हणून तुम्ही शिकवताय हे सगळं? ज्ञानेश्वर काय म्हणून शिकवताय तुम्ही? गौतम बुद्धाला तो 16 वर्षाचा 12 वर्षाचा पोरगा शिवाय देतो. पहिलं ते वंदन जे आहे आपण आता घरी पहा, त्याच्यात काय तो म्हणतोय की बौद्ध मत म्हणजे गणपतीचा मोडका काय गौरव केलाय पहा. मला सांगा की हे जे अडाणी पण आपण जपतोय, हे मीच्या पोरांना शिकवतोय, माझे मित्र त्यात शिकवणारे आहेत, त्यांना मी काही पण म्हणतो, हे काय चालवलंय तुम्ही? तर व्यवस्था ही अशी आहे, खोलवर रुजली आहे, ती रुजली पाहिजे. यासाठी आमच्या पिकाने जर इथं उत्सव सुरू केला असेल तर त्या उत्सवातून हे विचार केले पाहिजे, त्या लोकांना जाग आली पाहिजे. यासाठी मी जे काही छोटंसं काम केलेलं आहे. माझे शब्द मग गोळीसारखेच असले पाहिजे होते, असायला हवे का तर असतील. तेव्हा मी जे काय करतोय ते कुठल्याही वाईट उद्देशानं करत नाही. हे इथल्या सगळ्या लोकांना कळत होतं, मॅजिस्ट्रेटला कळत होतं, म्हणून मी निर्दोष सुटलोय. अन्यथा मला अध्यात्म कारावास झाला. तेव्हा आपण मधल्या फळीमध्ये होता, काही लोक सुधारलेले, काही लोक प्रतिगामी, अशा मधल्या फळीमध्ये त्या प्रतिगाम्यांची संख्या काढून आपल्याला विचार करणाऱ्या लोकांची संख्या वाढवायची असेल तर मला असं वाटतं की हा केलेला तुमचा उपक्रम आज वाया गेलेला नाही असं मला वाटतं. एवढाच मी आपला आभार. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत. विकास आराखड्याबाबत सरकारची भूमिका चुकीची असा आरोप करीत नगरसेवकांचे सभेत आंदोलन. शहराचा विकास आराखडा तयार करण्याबाबत राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने केवळ बांधकाम व्यावसायिकांचे हित जपण्यासाठीच डीपी तयार केला आहे, असा आरोप सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या सदस्यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला. आराखड्याच्या कामकाजाची राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे चौकशी करावी अशीही मागणी या सदस्यांनी केली होती. विभागीय आयुक्त SM चोकलिंगम यांच्यासह पालिका आयुक्त कुणाल कुमार आणि सहाय्यक नगररचना अधिकारी प्रकाश भुक्ते यांची समिती नेमली आहे. या समितीने जवळपास 750 एकर जमीन निवासी क्षेत्र केली असून डोंगरमाथा आणि डोंगर उत्तरावरील आरक्षणे वगळली आहेत. त्यात मुख्यतः बांधकाम व्यावसायिकांचे हित जोपासले गेलं आहे, असाही आरोप या नगरसेवकांनी यावेळी केला. विचार करा तुम्ही, त्यांनी जे हरकती घेतलेल्या आहेत त्याच्यावरती तुम्ही काय गोडबंगल केलेले आहे, त्याच्यावरती तुम्ही काय काय भानगडी केल्या, त्या कळण्यासाठी त्यांना पण अधिकार आहे ना की हरकती घेण्याचा, सूचना देण्याचा. मग तो अधिकारच तुम्ही काढून टाकला, त्यांना अधिकारच ठेवला. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन.
समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. PMPLच्या कंत्राटी कामगारांचा संप मागे, लवकरच मागण्या पूर्ण करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळाला बस पुरवणाऱ्या कंत्राटदारांनी अचानक संप पुकारल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले होते. दोन्ही बाजूला दरवाजे असलेल्या कंत्राटदारांच्या बस बंद झाल्याचा फटका BRTला देखील बसला होता. तातडीने सेवा पुरवत न केल्यास अत्यावश्यक सेवा कायदा लावण्यात येईल असा इशारा PMPच्या प्रशासनाने दिल्याने कंत्राटदारांनी संप मागे घेतला. तुळशीबाग सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे कृतज्ञता व्यक्त करीत सत्कार करण्यात आला. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये 10 दिवस अतिशय सुव्यवस्थेत आणि शांततेत पार पडला. कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल, अग्निशमन दल यांच्यातर्फे सतर्कता बाळगण्यात आली होती. याचबरोबर गणेशोत्सवाला चैतन्य लाभ वातावरणासाठी सफाई कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सफाईचा हातभार लावला होता. अशा या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा आणि सफाई कामगारांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सवातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे शहर पोलीस मंडळाचे उपायुक्त तुषार दोशी, पुणे महानगरपालिका मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे, तुळशीबाग सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष शिल्पकार विवेक खटावकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. अतिशय चांगल्या पद्धतीत, चांगल्या वातावरणामध्ये हा गणेशोत्सव गेल्या 10 दिवसात पार पडलेला आहे. आणि अनंत चतुर्दशी झाल्यानंतरची येणारी चतुर्थी या दिवशी आम्ही एक मंडळाच्या वतीने एक कृतज्ञता म्हणून या संबंध पुणे शहरामध्ये या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये काही जीवरक्षक नदीकाठी अहोरात्र संरक्षण देत असतात आणि अग्निशामक दलाचे जवान तिथे अहोरात्र कडा पहारा देत असतात. यांच्या संबंध ह्या कार्याच्या निमित्ताने एक कृतज्ञता म्हणून आम्ही हा कार्यक्रम इथं दरवर्षी आयोजित करत असतो. या कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे ही संपूर्ण ह्या गणेशोत्सवाची संबंध वातावरण हे चांगल्या पद्धतीने पार पडलेलं असतं आणि शेवटच्या दिवशी काही विघ्न होऊ नये, काही घटना घडू नये म्हणून ही लोक स्वतःहून अहोरात्र तिथं खडा पहारा देत असतात आणि त्यापोटी हे कृतज्ञता म्हणून आम्ही हा कार्यक्रम पार पाडत असतो. आता ही सुरुवात आमची दरवर्षी ह्या कार्यक्रमापासून होती आणि सतत वर्षभर जवळजवळ महिन्यात दोन सामाजिक उपक्रम अशा पद्धतीने हे कार्यक्रम आम्ही चालू ठेवत असतो. आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा वाढदिवस हा आम्ही कुठल्या ना कुठल्या तरी एखाद्या संस्थेमध्ये जाऊन हा साजरा करत असतो. मग ते अनाथ महिला आश्रम असू द्यात किंवा अनाथ मुलांचं आश्रम असू द्यात, अशा अनेक ठिकाणी जाऊन हा वाढदिवस साजरा केला जातो आणि हे एक विधायक कार्य या मंडळाच्या वतीने सतत चालू असतं. हा गणेशोत्सव फक्त 10 दिवसापुरता न करता वर्षभर आम्ही या उत्सवाच्या माध्यमातून अनेक विधायक कार्य हे मंडळ करत असतो. आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष विनायक कदम, कार्याध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, आमची ही सगळी टीम, मंडळाचे अनेक कार्यकर्ते, लहान मोठे सगळे एक रूपाने एक दिलाने या मंडळामध्ये कार्यरत असतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या उत्सवामध्ये जसं भाग घेतात तसंच ह्या 12 महिन्यात अनेक विधायक कार्यक्रम करत असतो. त्याच्यामध्ये यांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणावर असतो. आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आमच्या मंडळामध्ये महिला कार्यकर्त्यांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणावर असतो. अनेक कार्यक्रमांमध्ये महिलांचा सहभाग हा फार मोठ्या प्रमाणावर असतो. कमला नेहरू रुग्णालयात डायलिसिस युनिट प्रकल्पाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे महानगरपालिका व लायन्स क्लब ऑफ पुणा मुकुंदर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कमला नेहरू रुग्णालयात
अरुणा नाईक डायलिसिस युनिट संयुक्त प्रकल्पाचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, माजी आमदार मोहन जोशी, आमदार जयदेव गायकवाड, अनिल सिधोरे, महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बाकुळ, स्थायी समितीचे अध्यक्ष अश्विनी कदम, लायन्स क्लबचे नितीन नाईक, धनराज शेट्टी, सभागृह नेते बंडू केमसे, नगरसेवक गणेश बिडकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। वाढत्या शहरीकरणामुळे आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होत चालली आहे। यामुळे नागरिकांना चांगले आरोग्य देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचंही यावेळी अजित पवार म्हणाले। आणि साईबाबा ट्रस्टच्या बद्दल ज्यावेळेस चर्चा करतो तिथल्या ट्रस्टींच्या बद्दल, विश्वस्तांच्या ज्याला आपण म्हणू शकतो त्यांच्याबरोबर, त्यावेळेस ते मोफत ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये कशी मदत करता येईल याबद्दलचा प्रयत्न करत असतात। कारण खूप मोठ्या प्रमाणावर तिथल्या दानपेटीमध्ये आपली जनता भाविक दान टाकत असतात आणि त्याचा उपयोग ह्या गरिबाला झाला पाहिजे ही भूमिका राज्य सरकारची त्या बाबतीमध्ये असते आणि त्याच्यातूनच ह्या ट्रस्टमध्ये काम चाललेलं असतं। अशी काही उदाहरणं आहेत की त्यांनी आपल्या स्वतःच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना एखाद्या तालुक्यातला एक आमदार सार्वजनिक काम करतो, परंतु तिथं ती यंत्रणा इतकी चांगली ठेवतो की त्याच्या मतदारसंघात कोण गरीब आजारी पडलं तर त्याला ताबडतोब कशी चांगल्या प्रकारची सेवा देता येईल, उपचार त्याच्यावर करता येतील याबद्दलचं पण काम झाला। सगळ्यांनी आनंदाने गणेशोत्सव साजरा केला, परंतु तो साजरा करत असताना पर्यावरणाचा विचार करत असताना यंदा आपण कृत्रिम हौद तयार केले आणि त्याच्यामध्ये आव्हान केलं। जे मानाचे 5 गणपती आहेत त्यांनी पण त्याच्यामध्ये प्रतिसाद दिला, महापौरांनी लक्ष घातलं, सर्व राजकीय पक्षांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं, परंतु विसर्जन काही लाख गणपतींचं अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये कृत्रिम हौदामध्ये करण्याचा निर्णय झाला। आम्हालाही बरं वाटलं की एक चांगला विचार आता समाज त्या ठिकाणी करायला लागलाय, परंतु नंतरच्या काळामध्ये ते सगळे गणपती कुठं उचलले, कुठं टाकले, पुन्हा नदीत टाकले, कसं काय यांच्या मनात येतं मला तर काही कळलेलं नाही। म्हणजे कोण अधिकारी आहे, कोण त्याच्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आहे, शेवटी आपलं शहर चांगलं ठेवण्याच्या करता ह्या सगळ्या हे सगळे बारकावे हे बघणं नितांत गरजेचं असतं। मला महापौर म्हणले आम्ही त्यांना सस्पेंड केलं, म्हणलं सस्पेंड केलं तर काही दिवस त्याला बसून अर्धा पगार आणि पुन्हा रुजू झाल्यावर पुन्हा मागचा पगार सुरूच होतं। नुसतं तेवढ्यापुरतं सस्पेंड नाही, असे त्यांना कडक शासन झालं पाहिजे की पुन्हा इतरांनी पण अशा प्रकारची चूक कदापि त्यांच्या हातनं घडता कामा नये याबद्दलची खबरदारी सर्वच लोकप्रतिनिधींनी मिळून या निमित्तानं घ्यावी। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। पुणे शहरातील रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। शहरातील वाहतुकीचा अधिकाधिक भार उचलणाऱ्या रिक्षा चालकांच्या कित्येक वर्षापासून प्रलंबित मागण्यांसाठी रिक्षा मालक संघटनेकडून सतत आंदोलन होत आहे। पुणे शहरात 60,000हून अधिक रिक्षा चालक मालक आहेत। हातावरचे पोट भरणं असून रिक्षा चालकांसाठी कुठलीही आर्थिक व्यवस्था पुणे महानगरपालिकेच्या हातावरचे ओझे उचलणाऱ्या रिक्षा चालकांना गरिबीमुळे आर्थिक संकटांना सामोरे जावं लागतं। अशा गरीब रिक्षा चालकांसाठी असलेल्या घरकुल योजनेसाठी शासनाने कुठलीही मदत केलेली नाही, कुठलाही भूखंड उपलब्ध करून दिलेला नाही। त्यासाठी महाराष्ट्र रिक्षा चालक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। याच पार्श्वभूमीवर गुरुवारी महाराष्ट्र रिक्षा चालक संघटने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चासुद्धा नेला होता। संघटित कामगारांसाठी काम करतो
आजपर्यंत विडी कामगार आहेत, हमाल आहेत, सफाई कामगार आहेत, अशा जे घटक आहेत या अशा घटकांना शासनाने जागा दिलेली आहे, भूखंड दिलेलं आहे, त्यावर त्यांना अल्पदरामध्ये घरं उपलब्ध झालेली आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 8 लाख रिक्षा चालक आहेत आणि पुण्याचा जर विचार केला तर पुण्यामध्ये 60,000 रिक्षा चालक आहेत आणि या 60,000 रिक्षा चालकांना जर आम्ही विचार केला तर त्यासाठी आम्ही एक गरीब नवाज घरकुल योजना स्थापन केलेली आहे. आमची शासनाकडे मागणी आहे की तुम्ही आम्हाला एक भूखंड असा द्या की ज्यावरती आम्ही आमची गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने आणि म्हाडाच्या सहकार्याने आम्ही अल्पदरामध्ये आमच्या रिक्षा चालकांना घरे देऊ शकतो. आज आम्ही यासाठी प्रयत्नशील आहोत. मोफत घर मिळवण्यासाठी आम्ही जवळजवळ 12,000 आमच्याकडं नोंदणी झालेली आहे आणि या शहरामध्ये जो रिक्षावाला आहे त्याच्याबद्दल जर रिक्षा चालकांसाठी आम्हाला सामाजिक सेवेचा दर्जा आहे. त्याचबरोबर आमच्याकडनं नागरिकांच्या, प्रवाशांच्या आणि शासनाच्या खूपशा अपेक्षा आहेत, पण आजपर्यंत रिक्षावाल्यांसाठी कुठल्याही शासनाने, कुठल्याही आलेल्या सरकारने ते आम्हाला आजपर्यंत घरकुल योजनेसाठी सहकार्य केलेलं नाही. ही प्रथमच पुण्यापासून ही सुरुवात झालेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही सोलापूर या ठिकाणी भेटलो, मुख्यमंत्र्यांना आमचं गाऱ्हाणं मांडलं. त्या ठिकाणी आमचे जे विडी कामगार ज्या भगिनी त्यांची जी सोसायटी होती त्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आले होते. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वेळ पडली तर कायदा बाजूला करू, पण रिक्षावाल्यांसाठी आम्ही भूखंड देऊ आणि रिक्षावाल्यांना अल्पदरामध्ये घरं उपलब्ध करून देऊ. या मुख्यमंत्र्याचं आम्ही त्यासाठी स्वागत करतो आहे. पण त्याचबरोबर आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कचेरीवरती आलेलो आहे. पुण्यामध्ये जवळजवळ 301 एकर जमीन जी आरक्षित आहे, जी शासनाची आहे. उदाहरणार्थ कात्रज कोंढवा रोडला 27 एकर जमीन आहे. मॅप्कोचा जो प्रकल्प बंद पडलेला आहे तिथं काही जमीन आहे. मेंटल हॉस्पिटलपाशी आहे. अशा आम्ही मध्यवर्ती ठिकाणी पुण्यामध्ये आम्ही जागेची मागणी केलेली आहे, भूखंडाची मागणी केलेली आहे. शासनाने ती त्वरित मंजूर करावी या प्रमुख मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी मोर्चाने आलेलो आहोत. मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आमचे जे विचार आहेत ते आत्मसात करून आणि आम्हाला सहानुभूती दाखवून गरीब रिक्षावाल्यांना मोफत घर मिळण्यासाठी त्यांनी सहकार्य करावं. पुणे शहरात परतीच्या पावसाचे आगमन, 2 दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑक्टोबर हिट वाढल्याने तापमानात वाढ झाली होती. नागरिक हैराण झाले होते. 2 दिवसांपूर्वीच हवामान खात्याने पावसाचं पडण्याची शक्यता वर्तवली होती. थोडाफार का होईना हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत पुणे शहरात आज सकाळपासून पावसाचे वातावरण तयार झाले होते. दुपारी 3 वाजेच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे बऱ्याच नागरिकांची दमछाक उडाली. अशाच पाऊस 2 दिवस पडला तर नक्कीच पाणी प्रश्न सुटेल असं काही नागरिकांनी सांगितलं. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.